शेतकरी मित्रांनो नमस्कार. श्रीराम ऊस रोप वाटिका पेजवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज तारीख आहे 24 जुलै 2026. आज आपल्या या पुढच्या अडसाली हंगामासाठी जे बियाणं लागणार आहे त्याची लागण चालू आहे. बियाणासाठी रोप लागण आपण करायला लागलो. आज रोप बघू शकताय कशा पद्धतीची आहेत. अशी आपली रोप लागण चालू आहे. 5 बाय 1.5 या अंतरावरती रोप लागण चालू आहे. 2 सरीतलं अंतर 5 फूट आहे आणि 2 रोपांच्या मधलं अंतर हे 1.5 फूट आहे. रोप व्यवस्थित दाबून लावलीत बघा. इथं बघा अशी रोप हालत नाही पूर्ण. रोप दाबून लावले काय होतं, रोप लवकर सेट होतं, सुराला लागतं लवकर आणि रोप मरत नाही. फुटवा लवकर निघायला चालू होतो. मुळी लगेच ह्याची चालू होती. प्लॉटची जर परिस्थिती बघितली तर ह्याची सरी आपण 25 मेला सोडली होती. शेणखत वगैरे फायनल रोटर ज्यावेळी आपण मारतो, रोटर मारल्यानंतर याला शेणखत घातलं होतं. शेणखत घालून खुरटून परत सरी सोडली होती. उद्या 25 तारखेला याला 2 महिने होते सरी सोडून. या मुंड्यामध्ये शेणखत आहे, परत पालाकुट्टी आहे. जवळपास प्लॉट कुळवाई याला 3 महिने जातील बरं द्याला. तोपर्यंत त्याचं शेणखत पालाकुट्टी पूर्ण कुजून जाते. आताच याला सरी सोडून 2 महिने झाली. ती मुंड्यामध्ये शेणखती असल्यामुळं बुरशी कुठल्याही प्रकारची राहणार नाही याला. अशा पद्धतीची रोप लागण केली. बघू शकताय तुम्ही. पालाही आता पूर्ण कुजलेलाच आहे. राहिलाय तो काय पूर्ण जाईल कुजून. परत रोप लावताना पूर्ण दाबून रोप लावा. रोप दाबून लावली की रोप सुरा लगेच लागते ती. आता ह्याला आपण या प्लॉटला उद्या पहिली आळवणी घेणार आहे. पहिली आळवणी दुसऱ्या दिवशी घ्यायची. रोप मरत नाही, लवकर सेट होते ती. फुटवाने काय मदत होते आणखी लगेच. अशा पद्धतीची रोप लावलेली. व्हिडिओ आवडल्यास पेजला फॉलो करा, शेअर करा, कमेंटमध्ये नक्की सांगा प्लॉट कसा आलाय. आणि या प्लॉटची सगळी अपडेट आपण आपल्या पेजवरती देणार आहे. त्यामुळे पेजला फॉलो करा आणि नक्की सांगा कमेंट करून लागण कशी आहे. धन्यवाद.